नमस्कार, मी विश्वजित. न्यूज अनकटच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. सविस्तर वृत्त पाहण्याआधी नजर टाकूयात महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. कृष्णा आंधळे सापडत नाही हे जिल्ह्याचं दुर्दैव, खासदार बजरंग सोनवणे यांची प्रतिक्रिया. कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीवरून शिवसेनेचे 2 आमदार आमने सामने. सत्तेसाठी लाचार होण्याची जयंत पाटलांची तयारी, गोपीचंद पडळकर यांची जयंत पाटील यांच्यावर सडकून टीका. आणि बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन अखेर मागे. आता पाहूयात बातम्या विस्ताराने. आमचं दुर्दैव आहे की कृष्णा आंधळे अजून सापडत नाही, अशी खंत खासदार बजरंग सोनवणे यांनी माध्यमांसमोर बोलताना व्यक्त केली. 100 दिवस उलटूनही ज्यांनी मर्डर केला, हत्या केली, तो माणूस अद्याप सापडत नाही, हे बीड जिल्ह्याच्या दृष्टीनं अत्यंत खेदजनक आहे, असं बजरंग सोनवणे यांनी सांगितलं आहे. की लोकशाहीमध्ये एवढ्या लवचिकतेची लोकशाही झाली की ज्यांनी मर्डर केला, एवढी निघरून हत्या केली, तो माणूस जो मारेकरी आहे तो आत्ता 100 दिवस उलटून गेले तरी आणखी पोलिसांना सापडत नाही. हे आमचं खऱ्या अर्थानं कुणाचं अपयश समजावं, तर राजकीय मंडळीचं समजावं, पोलिसाचं समजावं कळत नाही. पण हे आमच्या बीड जिल्ह्याच्या दृष्टीनं अत्यंत आम्हाला खेद वाटतो की हे माणूस आणखी आम्हाला सापडत नाही. कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीवरून ग्रामीण विरुद्ध शहरी असा संघर्ष सुरू असतानाच आता महायुतीतील शिवसेनेचे 2 आमदार आमने सामने आलेत. कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी शहराच्या हद्दवाढीला समर्थन दिले, तर त्याचवेळी करवीरचे शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांनी मात्र शहराच्या हद्दवाढीला कडाडून विरोध केला आहे. आज कोल्हापूर शहरामध्ये हद्दवाढीच्या समर्थनार्थ आणि हद्दवाढीच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. उद्या याच मुद्द्यावरून कोल्हापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये देखील आपली बाजू ठामपणे मांडण्याचा निर्धार या लोकप्रतिनिधींनी केला आहे. ज्या ठिकाणी अगदी शहराला म्हणजे शहरच निर्माण झाली अशी काही गाव आहेत, ग्रामपंचायत त्यात तर पहिल्या टप्प्यामध्ये आपण शहरामध्ये आल्या पाहिजे अशी आपली भूमिका आहे. ह्या आल्यानंतर उर्वरित भागाचं प्राधिकरण सक्षम व्हावं ही देखील उद्याच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे. कारण प्राधिकरणाने हद्दवाढ असे दोन्ही विषय उद्याच्या बैठकीमध्ये आम्ही घेतलेले आहेत आणि त्यामुळे मला खात्री आहे की काहीतरी एक पॉझिटिव्ह संकेत उद्या सरकारकडून आपल्याला. ग्रामीण भागातील आपला मुळात महाराष्ट्राची संस्कृती, ग्रामीण भागातील संस्कृती, शेती व्यवसाय, दुधाचा व्यवसाय, सगळी मंडळी स्वतःची उपजीविकेचं साधन आहे. हे स्वतःच्या जमिनी उपजीविका साधने आहे असं राहावं. आणि मला वाटतं कृषीप्रधान देशामध्ये आज नागरीकरण वाढायला लागले आणि शेती कमी व्हायला लागली. असं असताना आपला भर हा शेती उत्पादनावर ज्यादा द्या म्हणून आपण सांगतोय आणि एका बाजूला नागरीकरणासाठी तुम्ही जमीन मागायला लागलाय, शेती बंद करून जमिनी शहरामध्ये घ्या म्हणून लागायलाय. याचा अर्थ काय? राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्यावर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज कोल्हापुरात माध्यमांशी बोलताना सडकून टीका केली. जयंत पाटील म्हणजे दुधाला नाही तर फक्त कासेला मोठी असणारी म्हैस आहे. शिवाय सत्तेसाठी लाचार होण्याची जयंत पाटलांची तयारी असल्याचं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलंय. जयंत पाटील हा काही लढाऊ माणूस नाहीये. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जयंत पाटलांच्या भेटीचे मला काही विशेष वाटत नसल्याचं देखील गोपीचंद पडळकर यांनी म्हटलंय. दूध चोरते ती जयंतराव कासेला मोठा असणारी म्हस आहे, दुधाला नाही. पण ही लोकांना कळना महाराष्ट्रातल्या, हे आमच्या मोठ्या जी लोक महाराष्ट्रात लेकराव जयंतराव फार मोठा माणूस, जयंतराव किरकोळ माणूस आहे. जयंतरावला लोकांनी फक्त 11,000 आणून ठेवलंय. त्यांच्या विरोधात सक्षमपणे जर कुणी लढलं असतं तर 50,000च्या मताने हा माणूस पडला असता. त्यामुळं मला तर तो फार सिरियस विषय जयंतरावच्या विषयी अजिबात वाटत नाही. तो कुठं गेला, काय गेला, ते आता एकदम घरघर लागलेला माणूस आहे. सांगली जिल्ह्यामध्ये कुठंही त्यांचा प्रभावी गट नाही. बाकीच्या जिल्ह्यात कोल्हापूरमध्ये कोण आहे का? तुम्ही आता कोल्हापूरमध्ये बोलता, एक माणूस नाही त्यांचा. साताऱ्यात आहे का? नाही. सोलापुरात आहे का? पलीकडे जायचा प्रश्न नाही. राहिला कुठं? सांगली जिल्हा. तर सांगली जिल्ह्यामध्ये जतमध्ये संबंध नाही. जतमध्ये त्यांच्या पोराला निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी चाचपणी केली, वर्षभर बॅनर इकडे तिकडे केलं. कुठल्या त्याच्या सर्वेतच येणार, त्यामध्ये सर्वे त्याच्याकडे कंपनीला मोठे रिपोर्ट घेतोय, त्या सर्वेत येणार. त्यांनी परत हातकणंगले लोकसभेचा प्रयत्न केला, पोराला निवडणूक लढवली. तुम्ही साक्षीदार आहे. हातकणंगलेमध्ये प्रहारचे बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन अखेर मागे घेतल्याची घोषणा केली आहे. किल्ले रायगडच्या पायथ्याशी असणाऱ्या पाचाड येथे प्रहार दिव्यांग क्रांती संस्था व प्रहार जनशक्ती पार्टीच्या वतीनं दिव्यांग व शेतकरी बांधवांच्या विविध मागण्यांसाठी गेली 3 दिवस अन्नत्याग आंदोलन सुरू होतं. मंत्री भरत गोगावले, योगेश कदम यांनी आमच्या सगळ्या मागण्या मान्य करण्याचं आश्वासन दिल्याने उपोषण सोडलं, असं बच्चू कडू यांनी सांगितलं.
जिजाऊच्या समाधीचं दर्शन घेऊन रायगडाच्या सावलीत आज शहीद दिनाच्या दिवशी हे उपोषण सांगता होतं. भरतसाहेब देवजी कदम काल मुख्यमंत्र्यांनी जो फोन केला, शिंदेसाहेबांनी केला, त्यांचे शब्द निश्चितच या भूमीत प्रमाण ठरेल आणि त्यांनी आल्यामुळं आम्हाला निश्चितच हे बळ आमच्या सर्व आंदोलनाला भेटलं आहे आणि या बळातून माझा दिव्यांग, माझा शेतकरी बांधव निश्चितच आश्वासित आणि त्याला कुठेतरी आनंद भेटेल. त्यांनी दिलेलं आश्वासनामुळं आज आम्ही आमचं आंदोलन इथं स्थगित करतो. बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊया, तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. बीडच्या धांडेनगरमध्ये विद्यार्थिनीची छेडछाड केल्याप्रकरणी 24 तासांच्या आत चार्जशीट दाखल करण्यात आली, अशी माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ यांनी दिली. नरसिंग विद्यालयाच्या विद्यार्थिनी शहरातील धांडेनगरमध्ये सर्वे करण्यासाठी गेल्या होत्या, मात्र त्या ठिकाणी एका तरुणानं त्यांची छेडछाड काढली. यावेळी तरुणीनं महाविद्यालयास व आरोग्य विभागास तात्काळ याची माहिती कळवून पोलीस ठाण्यात तक्रार केली. याबाबत पोलिसांनी तात्काळ दखल घेऊन 24 तासांच्या आत चार्जशीट दाखल केले. मुलींच्या छेडछाडीचे प्रकार कधीही खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ यांनी दिला. ज्या प्रकरणामध्ये एका नर्सिंगमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची छेडछाड झाली होती, वाईट वर्तन झालं होतं, त्या प्रकरणामध्ये आपण तात्काळ आरोपी अटक करू शकलेलो आहोत आणि यामध्ये चार्जशीट लवकरात लवकर 24 तासात पाठवण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक सरांनी दिले आहेत, जेणेकरून माननीय न्यायालयाला आपल्याला विनंती करता येईल की अशा काही केसेस ज्या आहेत, ज्या केसेसमध्ये महिला आणि मुलीवर अत्याचार होतो, अन्याय होतो, अशा केसेसमध्ये फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालावा आणि अशा केसेसमध्ये जर पुरावे भरपूर मिळालेले असतील तर कोर्टामध्ये अशा कन्व्हिक्शन सुद्धा, शिक्षा सुद्धा आरोपीला आपण लवकरात लवकर करू शकतो. सोयगाव येथील शेतकरी प्रल्हाद काशीनाथ सोहनी यांनी आपल्या गलवाडा शिवारातील गट नंबर 30 मध्ये केळी पिकाची 2 एकर क्षेत्रात लागवड केली आहे. त्यात त्यांनी आंतरपीक घेऊन मल्चिंग पेपरवर कांदा लागवड केली असून कांदा 2 महिन्यांचा झालाय. 3.5 महिन्याच्या कालावधीनंतर कांद्याचं उत्पन्न चांगल्या प्रकारे निघेल असा विश्वास या शेतकऱ्याने व्यक्त केला. जालन्याच्या अंबड शहरात व्यावसायिक कामासाठी घरगुती गॅस सिलेंडर वापरणाऱ्या 13 हॉटेल चालकांवर कारवाई करण्यात आली. अंबड तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाने ही कारवाई केली. या कारवाईत घरगुती वापराचे 13 गॅस सिलेंडर जप्त करण्यात आलेत. अंबड शहरात काही हॉटेल चालक आपल्या व्यवसायासाठी व्यावसायिक गॅस सिलेंडरऐवजी घरगुती गॅस सिलेंडर वापरत असल्याची माहिती अंबड तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाला मिळाली होती. त्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली. बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊयात, तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र.
या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. यवतमाळच्या राळेगाव शहरात मध्यरात्री माता मंदिर समोरील मार्केटला भीषण आग लागली. या आगीत 4 दुकानं जळून खाक झाली. तब्बल 4 तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं, मात्र तोवर खूप मोठं नुकसान झालं होतं. सदर आगीत 4 दुकानांना आग लागून लाखो रुपयांचं नुकसान झालंय. मध्यरात्री आग लागल्यानंतर एकच धावपळ झाली. आगीवर नियंत्रण मिळेपर्यंत तोपर्यंत मोठं नुकसान झालंय. बीड तालुक्यात पवनचक्की कंपन्यांकडून शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक झाल्याची बाब समोर आली. पवनचक्की कंपनीने दिलेले चेक वटले नसल्यानं शेतकरी संकटात सापडलाय. बीड तालुक्यातील मुळुकवाडी येथील शेतजमिनीत नवी दिल्लीतील एका कंपनीनं पवनचक्की उभारली आहे. पवनचक्कीची उभारणी करताना काही क्षेत्र शेतातून गेल्याने पवनचक्की कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी पंजाब नॅशनल बँकेचे धनादेश या शेतकऱ्यांना दिले होते, मात्र दिलेले चेक वटले नसल्यानं शेतकरी आता चिंतेत आहे. त्याच्या अगोदर येण्याच्या अगोदर आमचं सारखे चक्र हाणायचे आमच्या घरी. ते येत होते सारखं, आणि ते आल्यानंतर आम्ही परत त्यांना दिली. आणि देण्याच्या अगोदर त्यांनी उभ्या पिकांमधून त्यांनी आमचे पोकलेन घातलं. त्याचे नुकसान भरपाई देतो मध्ये ते दिले नाही. आणि आता भी काढल्यात नंतर धुरुणी पूर्ण आरशी काढबा निघलाय. तो आरशी काढबा पूर्ण धुरुणी जनावराला खाता येत नाही असा झालाय. त्याची बी काय नुकसान भरपाई नाही. आणि हे जे चेक दिला त्यांनी ह्याचा, तो बी बँकेत टाकला तर तो काय वाटला नाही. आता तर त्यानंतर फोन केला चेक संदर्भात फोन केला तर त्यांनी काय फोन उचलला नाही. आज उद्या टाळी चालले ते, त्यांनी अजून काय दिलं नाही. भंडाऱ्याच्या साकोलीत राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या मोना ॲग्रो इंडस्ट्रीच्या आवारात बांधलेल्या इंडियन बॉयलर पोल्ट्री फार्ममध्ये बिबट्याची दहशत दिसून आली आहे. रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास एका बिबट्यानं पोल्ट्री फार्ममध्ये घुसून 15 ते 17 कोंबड्यांना ठार केलंय. गतवर्षीही या भागात बिबट्याचा वावर दिसून आला होता. CCTV फुटेजच्या आधारे याबाबत वनविभागाकडे तक्रार करून देखील वनविभागानं त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळं वनविभागाच्या निष्काळजीपणावर स्थानिक नागरिक प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. स्थानिक नागरिकांनी वनविभागाकडे लवकरात लवकर पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली. या बातमीसह प्राईम टाईम बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.